कोकणच्या जंगलात एक अशी जागा आहे जिथं कोणी जात नाही. चेटुकवाडी. तिथे एक झाड आहे ज्यात राहतो एक डिमन. 50 वर्षापासून वेटिंग. पण हा डिमन बनला कसा? ही स्टोरी आहे गोत्या नावाच्या पोराची. गोत्याला प्रेम होतं मुंदीवर. प्रॉब्लेम, ती 7 वर्षांनी मोठी होती. जेव्हा मुन्नीचं लग्न ठरलं, गोत्यानं तिच्या नवऱ्याच्या जेवणात विष टाकलं. देवाच्या कृपेनं तो वाचला, नाहीतर गोत्या 10 वर्षाचा मर्डरर. आईनं ठरवलं या पोराचं मुंडन करायचं, पण गोत्या पळाला. चेटुकवाडीला जाऊन त्याने ब्लॅक मॅजिक सुरू केलं. रिच्युअलसाठी नरबळी हवा होता. त्याने बहिणीकडे बघितलं, पण काहीतरी झालं आणि गोत्या मेला. पुजाऱ्यानं सांगितलं हा होणार ब्रह्मराक्षस. गोत्याला त्या झाडात बाइंड केलं. आता तो झाला मुंजा. 50 वर्षानंतर पुणे. इथं राहतो आपला हिरो बिट्टू. बिट्टूचं ड्रीम आहे न्यूयॉर्कला कॉस्मेटॉलॉजी शिकायचं. फुल स्कॉलरशिप मिळाली आहे, पण आईला नकोय. कॉस्मॉस काय शिकशील, इथंच पार्लरमध्ये काम कर. पण आजी म्हणाली एक्सेप्ट कर, आईला मी समजावते. आजीनं सांगितलं तू अगदी तुझ्या बापासारखाच भित्रा आहेस. बापाला पण तुझी आई आवडायची, पण कन्फेस नाही केलं. आणि बिट्टूची चाइल्डहुड क्रश बेला पण आली. पण बेलाचा बॉयफ्रेंड आहे अमेरिकन. बिट्टू पण कन्फेस नाही करू शकला. बापासारखाच भित्रा. आता बिट्टू जाणार त्याच गावात जिथं मुंजा वेटिंग आहे. बिट्टू आला गावात कझिन रुक्कूच्या एंगेजमेंटसाठी. गाव सुंदर आहे कोकणातलं, पण एक जागा आहे जिथं कोणी जात नाही. चेटुकवाडी. तिथलं झाड शापित आहे म्हणतात. अंकल बाळू म्हणतो ती जमीन विकायची आहे, करोडो मिळतील. पण आजी म्हणते त्या जमिनीला हात लावू नका. बिट्टूला कळलं नाही का त्याचा बाप मेला. सगळे म्हणतात बुडून मेला, पण खरं काय, बाप गेला होता ते झाड जाळायला आणि परत आलाच नाही. त्या झाडात काहीतरी आहे जे कोणाला सोडत नाही. आणि आता बिट्टू त्याच झाडाजवळ जाणार आहे. रात्री बिट्टू गेला चेटुकवाडीला, त्या झाडाजवळ, आणि तिथून मुंजा त्याला चिकटला. मुंजा म्हणाला आता तू माझं नवं झाड आहेस. बिट्टूला रात्री नाईटमेअर्स यायला लागले. मुंजा दिसायला लागला. आजीला हार्ट अटॅक आला आणि ती गेली. मुंजा बिट्टूच्या कानात ओरडायला लागला, मुन्नी शोध. घरचे म्हणतात हा ड्रग्ज घेतोय का, पागल झालाय. मुंजाचं एकच गाणं, मुन्नीशी लग्न करायचंय. बिट्टू विचार करतोय मुन्नी कोण आहे, ती तर 50 वर्षापूर्वीची. पण मग एक फोटो सापडला आणि सगळं क्लिअर झालं. जुन्या फोटोमध्ये मुन्नी दिसली आणि ती एक्झॅक्टली बेलासारखी. म्हणजे बेलाची आजी होती मुन्नीची नात. मुंजाला नवीन टार्गेट मिळाला, बेला. कुबाला रात्री कोणीतरी अटॅक केला. जंगली कुत्रे म्हणाले, पण खरं सांगू ते मुंजा होता. हॉस्पिटलमध्ये कॉमेडी सीन. डॉक्टर म्हणाला कुबाचे गुलाबजामन्स गेले. म्हणजे कुत्र्यांनी त्याचे. तुम्हाला कळलं? आता मुंजा बेलाच्या मागे लागला. बिट्टूला कळलं बेलाला वाचवायचं असेल तर मुंजाला थांबवावं लागेल. पण मुंजाला थांबवणार कसं? एक पुजारी आहे जो मदत करू शकतो. पुजारी भास्कर आला. त्याचा सिग्नेचर मूव्ह हँड ऑफ गॉड. प्लॅन काय? बेलाच्या बॉडीमधून मुंजाला बाहेर काढायचं. रिच्युअल सुरू झाला.
एक बकरी आणली सॅक्रिफाईससाठी. पण रिच्युअलमध्ये ट्विस्ट. बेलाचा आत्मा गेला बकरीत आणि मुंजाने बेलाचं बॉडी पोजेस केलं. इकडे अंकल बाळूंनी काय केलं? बकरी चोरली आणि खाल्ली. म्हणजे बेलाचा आत्मा अंकलच्या पोटात गेला. आता बेला बकरीत, मुंजा बेलामध्ये आणि अंकल कन्फ्युज्ड. पुजाऱ्याने दुसरी बकरी शोधली. बेलाचा आत्मा त्यात होता, पण मुंजा अजून बेलाच्या बॉडीमध्ये आहे. फायनल बॅटल टाइम. सगळे गेले चेटुकवाडीला, त्या शापित झाडाजवळ. मुंजा पॉवरफुल झालाय, त्याला थांबवणं कठीण आहे. आणि तेव्हा बिट्टूच्या बापाचं भूत आलं. बाप म्हणाला, बेटा, भीती डिमन्सना पॉवर देते. जोपर्यंत तू घाबरशील मुंजा जिंकेल. बिट्टूने विचार केला, मी आयुष्यभर घाबरत राहिलो. आज नाही, आज मी लढणार. बिट्टूने भीती सोडली आणि मुंजावर अटॅक केला. मुंजा कमजोर झाला. भीती गेली तर पॉवर गेली. बिट्टूने मुंजाला त्या झारात परत बाइंड केलं. बेला वाचली, तिचा आत्मा परत आला. मुंजा परत झाडात ट्रॅप झाला. अंकल बाळू अजून कन्फ्युज्ड आहे बकरीबद्दल. बेला म्हणाली, मी ब्राझीलला जातेय झुंबा ट्रेनिंगसाठी. बिट्टूला फायनली कन्फेस करायचं होतं. त्याने सांगितलं, बेला, मला तू आवडतेस, पण मी तुला थांबवणार नाही. जा, तुझं ड्रीम फॉलो कर. हाच डिफरन्स आहे बिट्टू आणि मुंजात. मुंजा ऑब्सेस्ड, कधी सोडलं नाही. बिट्टू प्रेम केलं पण जाऊ दिलं. ट्रू लव्ह म्हणजे होल्ड करणं नाही, लेट गो करणं. पण थांबा, पोस्ट क्रेडिट सीन मध्ये मुंजा परत दिसला. सिक्वल कमिंग. सबस्क्राइब करा रिकॅप रागाला.